Namaskar. Students, today we learn theorem of angle bisector of triangle. आज आपण त्रिकोणाच्या कोनाच्या दुभाजकाचे प्रमेय theorem of angle bisector of triangle पाहिजे. The bisector of an angle of triangle divides opposite side in the ratio of remaining two sides. BD is a bisector of angle ABC and opposite sides of angle ABC is AC. पहा या ठिकाणी कोन ABC चा रे BD म्हणजे किरण BD हा दुभाजक आहे, बायसेक्टर आहे आणि त्या कोन ABC च्या समोर अपोजिट AC ही साइड आहे. AC side divide होते in two part, AD and DC. The ratio of AD and DC is equal to the ratio of remaining two side, means the ratio of side AB and side BC. This is the theorem of angle bisector of triangle. In triangle ABC, ray BD is a bisector, is a bisector of angle ABC. ABC चा बायसेक्टर. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह असे काय प्रूव्ह करायचंय आपल्याला? अपोजिट साइडचे जे टू पार्ट आहेत त्याचा रेशो अँगल बायसेक्टर मुळे झालेले जे दोन पार्ट आहेत त्याचा जो रेशो आहे तो रेशो टू पार्ट AD and DC. Ratio of AD and DC is equal to ratio of remaining two sides, means ratio of side AB upon side BC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मी नेहमीच सांगतो की आपल्याला जेव्हा एखादे थेरम सॉल्व्ह करायचे सोडवायचे तेव्हा ती थेरम सोडवत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे कन्स्ट्रक्शन. या ठिकाणी कन्स्ट्रक्शन काय, तर जो बायसेक्टर आहे त्या बायसेक्टरला पॅरलल लाईन काढायची. ती कुणातून? वर्टेक्स मधून. या ठिकाणी वर्टेक्स राहिला कोणता मग? A और C. यापैकी एकातून पॅरलल लाईन काढायची. आपल्याला या ठिकाणी जागा आहे C मधून काढायला, म्हणून आपण C मधून काढतोय. C मधून आपण पॅरलल लाईन काढली. सी मधून आपण पॅरलल लाईन काढली. ही पॅरलल लाईन AB ला इंटरसेक्ट करणार आहे.
कंस्ट्रक्शन होईल. ड्रॉ अ लाईन passing through in point, passing through in point C and parallel to ray BD intersect line AB in point. तो पॉइंट घेऊया आपण E. पहा काय केलंय आपण, बीडी ला पॅरलल लाईन काढलेली, पण कोणत्या व्हर्टेक्स मधून? सी मधून, इन पॉइंट सी. अ लाईन ड्रॉ पासिंग थ्रू इन पॉइंट सी. सी पॉइंट मधून जाणारी लाईन काढली, ती लाईन बीडी ला पॅरलल आहे, बीडी ला पॅरलल आहे. पासिंग थ्रू इन पॉइंट सी अँड पॅरलल टू रे बीडी. इंटरसेक्ट लाईन एबी. लाईन एबी ला ती इंटरसेक्ट करते कोणत्या पॉइंट मध्ये? ई मध्ये. या पद्धतीची रचना कन्स्ट्रक्शन या ठिकाणी आपल्याला करायला लागतं. कन्स्ट्रक्शन चांगला आठवणीत ठेवायचं. आता हे सोडवण्यासाठी आपल्याला ज्या बेसिक कन्सेप्टची गरज आहे ते कोणते कोणते ते लक्षात ठेवा. पहिला आहे बीपीटी, जे आपण पाठीमागच्या लेक्चरलाच पाहिलेलं आहे. पहा, इन अ ट्रायंगल अ लाईन पॅरलल टू अ साइड intersect two sides in two distance point, then the line divide two sides in equal ratio. नेहमी लक्षात ठेवा, एखाद्या ट्रायंगल मध्ये एखादी लाईन पॅरलल असेल तर त्या ठिकाणी एक थेरम लागू शकतं, ते म्हणजे बीपीटीचं. जर लाईन पीक्यू पॅरलल आहे साइड बीसी ला, देन तर एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी. हेच होणार, याच्या व्यतिरिक्त नाही. म्हणजे तो एक पर्याय आहे. म्हणजे एखाद्या ट्रायंगल मध्ये जर एखादी लाईन पॅरलल असेल तर आपल्याला एक पर्याय उपलब्ध होतो, तो म्हणजे तिथं बीपीटीचा. दुसरी बेसिक कन्सेप्ट आपल्याकडे असलं पाहिजे, आणि तो कन्सेप्ट आहे तो म्हणजे प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन. पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीज, ज्यावेळेस दोन लाईन पॅरलल असतात तेव्हा करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात, अल्टरनेट अँगल पण कॉन्ग्रंट असतात, आणि इंटेरियर अँगल हे सप्लिमेंटरी असतात. ह्या प्रॉपर्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. आणि तिसरा कन्सेप्ट यासाठी पाहिजे तो म्हणजे कन्व्हर्स ऑफ आयसोसिएशन ट्रायंगल थेरम. पहिला आयसोसिएशन ट्रायंगल थेरम म्हणजे काय ते माहित करून घ्या. जर ट्रायंगलच्या टू साइड कॉन्ग्रंट असतील, मीन्स ट्रायंगल आयसोसिएशन ट्रायंगल असेल, देन अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. हे आयसोसिएशन ट्रायंगल थेरम झाले.
याच्या उलट in triangle two angles are congruent, then opposite sides of angles are congruent. Converse of isosceles triangle theorem. ह्या तीन कन्सेप्ट आपल्याला हे थिअरम सोडवण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून आपण पहिल्यांदा ते कन्सेप्ट पाहून घेतले. बीपीटीचा कन्सेप्ट लक्षात ठेवा. लाईन पॅरलल असेल तर दोन साइड डिवाइड होतात, त्याचा रेशो इक्वल असतो बीपीटी. जर लाईन पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात, अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात, इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. जर ट्रायंगल मध्ये टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. कन्वर्स ऑफ आयसोसिएशन ट्रायंगल थेरम हेच आपल्याला माहित असलं पाहिजे. मॅथ्स 2 मध्ये मुलांना दुसरं काही लक्षात ठेवायचं नाही, काही जास्त अभ्यास करायला लागत नाही. फक्त आणि फक्त प्रॉपर्टीज आणि फॉर्म्युलेज यांचा संचय करून ठेवायचा आणि तेच पाहत बसायचं. पहा, तुम्हाला आपोआप ती गणित यायला लागेल. हे तुम्हाला जेव्हा समजेल ना त्यावेळेस आपल्याला हे गणित सोडवता येतील, एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. कन्स्ट्रक्शन मध्ये पहा, पॅरलल लाईन काढलेली कुणामधून? सी मधून, इन पॉइंट सी. कुणाला? रे बीडी ला. म्हणजे रे बीडी आणि ईसी ह्या पॅरलल लाईन आहे. या ठिकाणी त्रिकोण ए ट्रायंगल एईसी चा विचार केला. इन ट्रायंगल एईसी लाईन बीडी पॅरलल साइड ईसी असं होईल. पहा, सी ला ईसी आहे, हा बीडी आहे, तर सी ला बीडी हा पॅरलल आहे. परिणामतः या ठिकाणी बीपीटी थेरम लागू पडतं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मग आपल्याला पहिलं स्टेटमेंट करता येईल. इन ट्रायंगल एईसी रे म्हणा बीडी पॅरलल आहे, साइड सी, वाय कंस्ट्रक्शन. सेकंड, रे बीडी पॅरलल आहे सी ला ईसी ला, तर काय होणार? AB अपॉन बी इज इक्वल टू AD अपॉन DC. सेकंड स्टेटमेंट होईल. सो AB अपॉन B इज इक्वल टू AD अपॉन DC. त्याला आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणतो, म्हणजेच बाय बीपीटी means basic proportionality theorem. आता जर आपण स्टेटमेंट 2 आणि टू प्रूव्ह याचं कंपेअर केलं तर आपल्याला काय दिसून येईल? एडी अपॉन डीसी, एडी अपॉन डीसी आहे इज इक्वल टू एबी अपॉन बीसी. इथं मात्र एबी अपॉन बी आहे, म्हणजे बी च्या ऐवजी इथं बीसी पाहिजे. त्या ठिकाणी तेवढा बदल आपल्याला करायचा आणि त्यासाठी आपण बाकीच्या आता गोष्टी या ठिकाणी आकृतीमध्ये जर पाहिलं, इन फिगर बीसी अँड बी व्हेन टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ह्या दोन साइड केव्हा एकरूप होतील? कॉन्ग्रुएंट होतील जर त्या साइडच्या समोरचे अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर. मग आपलं पहिलं
ध्येय असलं पाहिजे की हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे आणि त्यासाठी आपण वापर करणार दिलेल्या माहितीचा आणि प्रॉपर्टीचा. रे बीडी हा अँगल बायसेक्टर आहे. परिणामतः अँगल एबीडी अँड अँगल डीबीसी आर कॉन्ग्रुएंट. अँगल एबीडी कॉन्ग्रुएंट अँगल डीबीसी वर गिवन म्हणा किंवा एखादं म्हणेल रे बीडी इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एबीसी. फोर्थ स्टेटमेंट करू आपण. रे बीडी पैरेलल है लाइन सी ला कंस्ट्रक्शन जर ते पॅरलल आहे तर या ठिकाणी जे अँगल होतात ते अँगल कोणते पहा. एफ सारखी फिगर तयार होते आणि एफ सारखी फिगर तयार होते तेव्हा करस्पॉन्डिंग अँगल तयार होतात. म्हणजे या ठिकाणी अँगल एबीडी आणि अँगल बीईसी हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. कुणाचे? पॅरलल लाईनचे. आणि पॅरलल लाईनचे करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून फिफ्थ स्टेटमेंट होईल अँगल एबीडी congruent angle BEC corresponding angle of parallel line. आता या ठिकाणी सेकंड पहा अँगल डीबीसी अँड अँगल बीसीई अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. हे अल्टरनेट अँगलची जोडी तयार होते, पेअर तयार होते आणि अल्टरनेट अँगल ऑफ पॅरलल लाईन्स आर कॉन्ग्रुएंट. नेक्स्ट स्टेटमेंट होईल अँगल डीबीसी congruent angle BCE. स्टेटमेंट रिझन देताना पूर्ण स्टेटमेंट लिहित चला. बरेचसे विद्यार्थी फक्त अल्टरनेट अँगल म्हणतात. बट अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट कधी असतात? जेव्हा लाईन पॅरलल असतात तेव्हा, इतर वेळेस नाही. म्हणून अल्टरनेट अँगल ऑफ पॅरलल लाईन कॉन्ग्रुएंट दाखवतोय तर अल्टरनेट अँगल ऑफ पॅरलल लाईन असायचं. पॅरलल लाईन आलंच पाहिजे तिथं. फ्रॉम स्टेटमेंट 3, 5, 6 3, 5, 6 7 स्टेटमेंट इन ट्रायंगल ABEC. A statement होईल two angles ABD and DBC are congruent, then angle BEC congruent to angle ABD, angle BCE congruent to angle DBC. Those two angles are congruent, then angle BEC and angle BC are congruent. From statement 3, 5, 6. पहा जर एबीडी आणि डीबीसी हे कॉन्ग्रुएंट अँगल आहे तर त्यांच्याशी कॉन्ग्रुएंट जे अँगल आहे ते सुद्धा कॉन्ग्रुएंटच असणार. कारण कॉन्ग्रुएंट अँगल कशाला म्हणतो? ज्यांचं मेजर इक्वल असतं त्यांना. जर हे कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे यांचे मेजर इक्वल आहे, यांचे सुद्धा मेजर इक्वल आहे, म्हणजे सर्व अँगल
मेजर इक्वल मेजरचे आहे आणि इक्वल मेजरचे आहे म्हणजे ते कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून सो अँगल बीईसी कॉन्ग्रुएंट अँगल बीसी फ्रॉम स्टेटमेंट 3, 5, 6 3, 5, 6 B. Two angles of triangle are congruent, then side opposite to congruent angles are congruent. Opposite sides of BC, side BC, sec BC, congruent sec. Opposite angle of angle BC means B are congruent. रिझन देताना आपण काय देणार? आयसोसिएशन कन्वर्स ऑफ आयसोसिएशन ट्रायंगल द्या किंवा साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल असं म्हणा. जर कॉन्ग्रुएंट सेगमेंट आहे म्हणजे त्यांची लेंथ समान आहे, बीसी बरोबर बी होणार, बीसी आणि बी समान आहे म्हणून दुसरं आणि 7th स्टेटमेंट, सेकंड अँड 7th स्टेटमेंटचा वापर करा. ए बी तसाच असेल. सो ए बी अपॉन बी ची व्हॅल्यू बीसी एवढी आहे, बी च्या प्लेसच्या ठिकाणी बीसी घ्या इज इक्वल टू एडी अपॉन डीसी. सेम घेणार आपण एडी अपॉन डीसी फ्रॉम स्टेटमेंट 2 and 7. या ठिकाणी आपल्याला प्रूफ मिळालं. आपलं प्रूफ मिळालं, प्रूफ संपलं. एकदा स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या. फ्रेंड्स, आत्ताच आपण थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल पाहिलं, त्याचाच आपल्याला कन्वर्स पाहिजे. कन्वर्स साठी आपल्याला आकृतीचाच वापर करायचा आहे. In figure means in triangle ABC, point D on side BC such that BD upon DC is equal to AB upon AC. Then AD is a bisector of angle ABC. Is the converse of angle bisector theorem of triangle. यालाच आपण कन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल म्हणणार. हे आपल्याला प्रूव्ह करायचं नाही म्हणून आपण इफ देनच्या स्वरूपात केली ना. इफ इन ट्रायंगल एबीसी पॉइंट D on side BC such that BD upon DC is equal to AB upon AC. Then say AD is
bisector AD is a bisector of angle BAC is called converse of angle bisector of triangle. Thanks.